नमस्कार. विचार प्रवाह या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मराठा आरक्षण संघर्षोद्धे श्री मनोज जरांगे पाटील यांनी मराठा जनजागृती त्यासोबतच शांतता रॅलीला हिंगोली जिल्ह्यापासून सुरुवात केली. त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी परभणीमध्ये त्यांची जाहीर शांतता रॅली संपन्न झाली. यावेळी परभणीकरांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खऱ्या अर्थानं मराठा समाजाची एकनिष्ठता दाखवून दिली. परभणीकरांचा विजय हा त्यांच्या एकतेमध्ये आहे, समानतेमध्ये आहे. आम्ही सदैव आणि सदैव जरांगे पाटील यांच्यासोबत कायम एकनिष्ठ असू, अशा प्रकारची भावना देखील सामान्य परभणीकरांच्या मनामध्ये आहे. आज जरांगे पाटील यांना जो अभूतपूर्व पाठिंबा भेटत आहे, ती मला वाटतं परभणीसारख्या, हिंगोलीसारख्या मराठवाड्यातल्या सामान्य मराठाच्या हृदयामध्ये जरांगे पाटलांनी जे घर निर्माण केलं आहे, त्याची सगळ्यात मोठी ताकद ही मराठवाडा ठरलेला आहे. आणि म्हणूनच मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू मराठवाडा आहे. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 13 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. 13 जुलैपर्यंत जर सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र म्हणजेच OBCमध्ये समाविष्ट करून घेतलं नाही तर हा लढा कोणत्या टप्प्यावर जाईल हे सांगता येत नाही. तत्पूर्वी जरांगे पाटलांनी आपली ताकद दाखवून देण्याचं काम मराठवाड्यापासून केलेलं आहे. हिंगोलीमधली पहिलीच शांतता रॅली अभूतपूर्व ठरली, ऐतिहासिक ठरली. आणि त्यानंतरची परभणीमध्ये उगस म्हणत नाहीत, जगात जर्मनी आणि भारतात परभणी, अभूतपूर्व स्वागत झालं. जरांगे पाटलांच्या गाडीवरती क्रेनमधनं JCBमधून फुलांची उधळण झाली. अक्षरशः भारावून जाणारं हे वातावरण होतं. जरांगे पाटील म्हणजे सामान्य कुटुंबातला एक सामान्य मराठा तरुण चेहरा आज एखाद्या मंत्र्याला, मुख्यमंत्र्याला, पंतप्रधानाला लाजवेल अशा प्रकारचं जंगी स्वागत हे जरांगे पाटलांचं होतं आहे. आणि ही समोरची जी गर्दी आहे, ती गर्दी पैसे देऊन बोलवलेली गर्दी नाही, तर ती गर्दी स्वतःहून आपल्या मुलाबाळांच्या पुढच्या भविष्याच्या लढाईसाठी ही एकत्र आलेली गर्दी आहे. जरांगे पाटलांना महाराष्ट्रातून अभूतपूर्व पाठिंबा मिळत आहेत. त्यामुळं आज सगळ्या राजकीय नेत्यांच्या नजरा ह्या जरांगे पाटलांवरती खिळून आहेत. 13 जुलैनंतर जरांगे पाटील 288 जागा लढवणार की 288 जागा पाडणार हे लवकरात लवकर स्पष्ट होईल. तत्पूर्वी सरकारनं जरांगे पाटलाच्या मागण्या मान्य नाही केल्या तर महाराष्ट्रातला मराठा समाज आज ज्या पद्धतीनं पाटलांसोबत एकत्रित आहे, त्याच पद्धतीनं मराठा समाज यापुढेही जरांगे पाटलांच्या सोबत कायम एकनिष्ठतेनं वागेल. तो राहणार आहे, कारण त्याला राजकारणापेक्षा, सत्तेपेक्षा, पैशापेक्षा आपल्या मुलाबाळांचं भविष्य महत्त्वाचं वाटतं. आजपर्यंतचं हक्क असतानाही मराठ्यांना OBCमधनं आरक्षण दिलं गेलं नाही, ते लपवलं गेलं. आज मराठ्यांच्या कित्येक नोंदी कुणबी म्हणून सापडत आहेत. ही जरांगे पाटलांचीच खऱ्या अर्थानं पुण्याही म्हणावं लागेल. आणि म्हणूनच त्यांना शुभेच्छा, आशीर्वाद देण्यासाठी सकल मराठा समाज मोठ्या प्रमाणात जमतो आहे.